धर पाहिजे हिजडीला. ही चिन्हाल हिनं मला धरलंय. हिनं धरलंय मला. हिनं बघ. आणि हिची बहीण मुली हिला धर पाहिली. आणि मग माझ्या अंगावरचं कार काय आहे ती. तिनं मला खाणं गाणं दिलेलं सांगितलं. एकदाच मुंबईवर आले. 3 वर्ष झालं बाईला पकडून ठेवलंय. उठा येत नाही बसा येत नाही. नाद करायचा नाही. कोण आहे ओळखलं का मला. पुरुष आहे मी. तुझ्या आईला माझ्या आईला नाही घोडा लावायचा. त्यांनी खाणं पिणं देऊन पाठवलंय त्याला घोडा लावायचा ना. बस मी कोण आहे ओळखलं का. मला ओळखलं कोण आहे. मी नाही ओळखत. 84 नाताची पाऊर आहे. मला माहित नाही. ए कडू माहित नाही म्हणजे आला कसा माझ्या पुढं. आलं म्हणजे बोलावलं म्हणून आलं ना. बोलावलंच नाही तुला. मग हे विकला स्थान आहे. एक प्रश्न विचारताय. चांगल्यासाठी परवानगी दिलाय का. वाईटासाठी नाही. चांगल्यासाठी परवानगी वाईटासाठी आज नाही. मला दे. एका मिनिटीत चुटकी सरकार निघून जाईल. काय लागतं तुला. काय असेल ती मला नाही माहिती. होय बर ठीक आहे. माझ्या पुढे आलं की लई फटफट फटफट सांगणार. बर तुला आता जायचे का थांबायचं. जायणार. मी नाही राहणार. म्हण दत्ता दत्ता आजपासून या कुटुंबात थांबणार नाही. कुठे जाणार. ज्यानं माझं ज्यानं पाठवलं त्याच्याकडे जाऊन बघणार. नाव सांग की मला. सांगितलं की. बरं चल निघ बाहेर आता. उद्याच्या बाहेर हो. दे की खाणं. खाणं दे. काय असं उठलेल्या जागेवरून बाहेर निघून जाणार. होय काय काय लागतं तुला. मग सांगितले माहिती आहे सगळं. काय मला काय माहिती. मी काय दिले का कोणाला. इथं खाणं नाही जाणं नाही. इथं दिलं घेतलं जात नाही काय. एक मुखी दत्ताचं स्थान आहे. इथं दिलं घेतलं जात नाही काय. चांगल्यासाठी परवानगी वाईटासाठी नाही. हे विकता स्थान आहे एकमुखी दत्ताचं. एका दोरीत निघायचं मागं पुढे बघायचं नाही. कोणाला मागतो खाना जाणार मला. ओळखलं नाही अजून मला. 84 नाताची पाऊल आहे माझ्याकडे. एकमुखी दत्ताचं स्थान आहे. मग माझ्याकडे जरा कोण आहे. मग कळत तुला कोण आहे आता. बघ टाक नजर. बघ कोण आहे. 3 वर्ष झालं. घे तुझ्या विद्या काढून सगळ्या. विद्या काढून घे तुझ्या सगळ्या. मावशी हे सगळं मागतोय. तिचं आहे तू अबोलीचा जो वापर आहे. त्या टोन असेल बंगाली असेल मला काय तसलं काही कळत नाही. मी हे नाथपंथी मी काय उरुशी नाही. त्या बाईला 3 वर्ष झालं त्रास आहे. बरं तिलाच नाही तिच्या नाव हे भावाला देखील त्रास. भाऊच तुम्ही भावाला देखील त्रास आहे. म्हणजे भावाला पॅक केलेलं आहे पूर्णपणे. कळलं ना तुम्हाला आता. तर त्याचा बंदोबस्त त्याचं त्याला मागतोय. त्याला द्यावं लागेल त्याला. कारण काय लागत नाही. चुली पाताळ बांगड्या मागच त्यांना सांगितलं होतं विधी करा म्हणून. मोकळं झालं असता तुम्ही. नाही मी तुमच्याकडे पहिल्यांदा आलो. अहो महाराज मी कधी सांगत नाही. आम्हाला कळतं आंतरदृष्टीकोनातून कळतं. फक्त मावशी आम्ही कधी बोलत नाही. आम्ही महाराज आहे. उद्या मला महाराज पैसे घेतो. अख्खी सर्विस मी वाया लावली. इथे डोंगरात राहिली येऊची. काय तुम्हाला सांगायचे. हे एकमुखी दत्ताचं स्थान आहे. इथे दिलं घेतलं जात नाही काय. म्हणजे असली मागते त्यांना द्यावं लागते. चुळी पाताळ बांगड्या आमकं तमकं त्याचा आयवस सगळा द्यावा लागतो त्याला. तिथं राहायचो. ऐकतील का तो. त्याच्या रेस्टोर तुला द्यायला लावतो. अरे